Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, this is the 8th lecture of this topic non-trading concern. In this video, we are going to learn about format of balance sheet of non-trading concern. How to prepare balance sheet? So, let's start. या भागामध्ये आपण बॅलन्स शीट कसं बनवायचं ते शिकणार आहोत. चला तर मित्रांनो स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट अँड लायबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. मित्रांनो, बॅलन्स शीट म्हणजे काय असतं? हे एक स्टेटमेंट आहे, अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. असेट्स अँड लायबिलिटीचं हे एक स्टेटमेंट आहे ऑफ अन ऑर्गनायझेशन ॲज ऑन अ पर्टिक्युलर डेट. The balance sheet of non-trading concern is similar to balance sheet of sole trading concern. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वीला असताना जे सोल ट्रेडिंगचं बॅलन्स शीट शिकला आहात, अगदी त्याच प्रकारे हे बॅलन्स शीट असतं. बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसीट्स अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. हे बॅलन्स शीट काय शो करतं? हे शो करतं फक्त कॅपिटल रिसीट्स अँड कॅपिटल एक्सपेंडिचर्स. Balance sheet is prepared with view to measure exact financial position of organization or concern on a certain date, normally at the end of the year. म्हणजे वर्षाच्या शेवटी बिझनेसची म्हणजेच त्या ऑर्गनायझेशनची किंवा त्या संस्थेची एक्झॅक्ट फायनान्शियल कंडिशन कशी आहे हे मोजण्यासाठी बॅलन्स शीट बनवलं जातं. The excess of asset or liabilities is termed as capital fund. विद्यार्थी मित्रांनो, 11वीला असताना तुम्ही कॅपिटलचा एक फॉर्म्युला शिकले होते. असेट मायनस लायबिलिटी इज इक्वल टू कॅपिटल. सेम त्याच पद्धतीने असेटमधून लायबिलिटी मायनस केल्यावर कॅपिटल फंड येत असतं. एक्सेस ऑफ असेट ओर लायबिलिटीज म्हणजे लायबिलिटीजपेक्षा असेट जास्त आहे त्या टर्मला कॅपिटल फंड म्हणतात. लायबिलिटीजपेक्षा असेट जास्त आहे त्या टर्मला कॅपिटल फंड म्हणतात. इफ द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल फंड इज नॉट नोन, जर कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स माहिती नसेल, इट कॅन बी असर्टेन ॲज बॅलन्सिंग फिगर बाय प्रिपेरिंग ओपनिंग बॅलन्स शीट. आणि तो कॅपिटल फंड काढला जातो बॅलन्सिंग फिगर बाय प्रिपेरिंग ओपनिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट बनवायचं, असेटमधून लायबिलिटी मायनस करायचं, मग उत्तर येणार कॅपिटल फंड. कसा काढतात कॅपिटल फंड? असेट मायनस लायबिलिटी. कॅपिटल फंड हा आपल्याला बॅलन्स शीटच्या सुरुवातीला लिहायचा असतो. जसं तुम्ही कॅपिटल लिहिता लायबिलिटी बाजूला, तसं या ठिकाणी आपल्याला कॅपिटल फंड लिहायचा असतो. पण जर कॅपिटल फंड दिलाच नसेल तर मग काय करायचं असतं? ओपनिंग बॅलन्स शीट बनवायचं आणि असेटमधून लायबिलिटी मायनस करायची, उत्तर येतं कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंड बघूया काय असतं. कॅपिटल फंड इज शोन ऑन लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. कॅपिटल फंड हे लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या शो केले जातं ऑफ अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंड शो करतात. कॅपिटल फंड इज क्रिएटेड फ्रॉम कॅपिटल इन्कम. कॅपिटल फंड कशामधून क्रिएट केला जातो? तर कॅपिटल इन्कममधून अँड कॅपिटलायझिंग सरप्लस. आणि जो सरप्लस असतो तो कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा असतो, त्याच्यामधून निर्माण होतो, त्याच्यामधून जनरेट होतो कॅपिटल फंड. द नेट सरप्लस इज ॲडेड इन द कॅपिटल फंड. द नेट सरप्लस हा जो असतो म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर या पोझिशनला आपल्याला मिळतो सरप्लस. आणि हा जो सरप्लस असतो तो आपण ॲड करतो कॅपिटल फंडमध्ये. अँड डेफिसिट इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल फंड. आणि जर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करताना एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम म्हणजेच एक्सपेंडिचर जास्त असेल, इन्कम कमी असेल तर आपल्याला मिळतो डेफिसिट. आणि हा डेफिसिट कॅपिटल फंडमधून मायनस करायचा असतो. चला तर मित्रांनो बघूया फॉर्मॅट.
बॅलन्स शीट. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल फंड तुम्ही पाहिलं होतं. कॅपिटल फंड कसं असतं, कॅपिटल फंड कसं काढतात, तर हा जो कॅपिटल फंड आहे या कॅपिटल फंडमध्ये ॲड करतात सरप्लस. पहिली गोष्ट सरप्लस. आणि जर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये किंवा रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये सांगितलेलं असेल की जर डोनेशन आहे, या डोनेशनमधील अर्ध डोनेशन किंवा 50% डोनेशन किंवा 100% डोनेशन आपल्याला कॅपिटलाइज करायचं, तर हे या कॅपिटल फंडमध्ये ॲड केलं जातं. शिवाय एंट्रन्स फीबद्दल पण तेच सांगितलेलं असेल. एंट्रन्स फीज आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे, मग एंट्रन्स फी या कॅपिटल फंडमध्ये सुद्धा ॲड करतात. आणि जर हे सांगितलेलं नसेल तर फक्त आपला जो सरप्लस येतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर जो सरप्लस आपल्याला येतो तो सरप्लस आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. आणि जर आपल्याला डेफिसिट झाला म्हणजे एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओर इन्कम झाला तर आपल्याला मिळतो डेफिसिट. आणि हा डेफिसिट आपल्याला लेस करायचा असतो कॅपिटल फंडमधून आणि मग आउटरला वजाबाकी टाकायची असते. विद्यार्थी मित्रांनो, सरप्लस किंवा डेफिसिट यापैकी एकच काहीतरी होत असतं. एकदा सरप्लस होत असतो नाही तर डेफिसिट होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बॅलन्स शीटच्या ज्या लायबिलिटीला हे सगळे आपण लिहित असतो कॅपिटल रिसीट. कॅपिटल रिसीट आपण सगळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहित असतो. बिल्डिंग फंड, बिल्डिंगसाठी फंड मिळाला, एंडोमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड, चॅरिटी फंड, सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. बँक ओव्हरड्राफ्ट ही सुद्धा लायबिलिटी आहे. हे जे आपण पाहिलं हे सगळे फंड आहे, हे अमाऊंट रिसीव्ड फॉर स्पेसिफिक पर्पज आहेत. अमाऊंट रिसीव्ड फॉर स्पेसिफिक पर्पज आहे म्हणून याला म्हणतात कॅपिटल रिसीट. आणि हे जे कॅपिटल रिसीट आहे हे कॅपिटल रिसीट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिलं जातं. कॅपिटल रिसीट. रेव्हेन्यू रिसीट हे इन्कम बाजूला लिहिलं जातं, तर कॅपिटल रिसीट हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिलं जातं. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे. बँक लोन ही सुद्धा लायबिलिटी आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सुद्धा लायबिलिटी आहे. प्री रिसिव्ड इन्कम लायबिलिटी आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजेच प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे सबस्क्रिप्शन संदर्भात जर असेल तर. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज ही कॅपिटल रिसीट आहे. कॅपिटल रिसीट आहे. ओके. तर असेट बाजू बघूया. असेट बाजूला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हा कुठला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आहे? हा आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरचा क्लोजिंग बॅलन्स. रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरचा हा आहे क्लोजिंग बॅलन्स. हा या ठिकाणी लिहिला जातो बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट ही असेट आहे. इन्व्हेस्टमेंट असेट आहे. सन्ड्री डेटर्स असेट आहेत. लँड अँड बिल्डिंग असेट आहे. फर्निचर असेट आहे. प्लांट अँड मशिनरी असेट आहे. इक्विपमेंट सुद्धा असेट आहे. प्लेग्राऊंड सुद्धा असेट आहे. म्हणून मी इथं बॅलन्स शीट असेट BA लिहितोय. आपण अशा प्रकारची मार्किंग आपण रिसीट अँड पेमेंटला किंवा जे ओल्ड बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं असतं त्यामध्ये आपण करणार आहोत ज्यावेळेस क्वेश्चन सुरू होतील. त्यानंतर मोटार व्हेकल ही सुद्धा असेट आहे. लायब्ररी बुक्स असेट्स आहे. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल असेट आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी असेट आहे. स्टॉक ऑफ ड्रग्ज ही सुद्धा असेट आहे म्हणून आपण तिथं BA लिहितोय. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस. एखाद्याला लोन दिलेला आहे, एखाद्या एम्प्लॉईला लोन दिलेला आहे, ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलेला आहे, तर ही सुद्धा प्रीपेड एक्सपेन्सेस. त्यानंतर ॲक्रूड इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट येणं बाकी ही सुद्धा असेट आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस ही सुद्धा असेट आहे. आउटस्टँडिंग इन्कम ही सुद्धा असेट आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. अतिशय छान पद्धतीने मी या नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं पॉईंट टू पॉईंट सर्व जे टेक्स्टबुकमध्ये पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत ते सर्व मी या
यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तर अतिशय छान पद्धतीने मी एक्सप्लेन केलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मागील सर्व व्हिडिओज आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओ जो आपण बनवणार आहोत तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन नॉन ट्रेडिंग कन्सर्न, डिस्टिंग्विश बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट. तर पाहायला अजिबात विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.